आज मी संक्रांत स्पेशल मस्त पुरणपोळीचं स्वयंपाकाचं ताट दाखवणार आहे. मस्त गुबगुबीत भरपूर पुरण असलेली, अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेली लुसलुशीत पोळीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पुरण अगदी परफेक्ट कसं बनवायचं, जर पुरण पातळ झालं तर काय करायचे, पुरण कितपत भाजायचं म्हणजे आपली पोळी अगदी परफेक्ट बनल, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला डाळ कितपत शिजवायची तेही समजत नाही. बऱ्याचदा पुरण घट्ट येतं तर आपण काय करायचं, अशा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर चला आपण आता पाहूया. डाळ मी इथं भिजत घातलेली आहे. 250 ग्राम डाळ घेतलेली आहे. 1 तास भिजत घालून ठेवलेली. तुम्हाला जर गडबड असेल तर थोडंसं कोमट पाण्यात 30 मिनिट भिजवून ठेवू शकता. डाळ भिजवून शिजत घातली ना की खूप छान पुरण होते, आणि भिजवूनच घालायचे, खूप छान याचे पुरण तयार होते. तर चला आपण आता शिजत घालणार आहोत. धुवून घ्यायची चांगली स्वच्छ, निवडून मी स्वच्छ धुवून मग भिजत घातलेली होती. तुम्ही तसेच करा आणि भिजवून घ्यायची, चांगली डाळ भिजलीच पाहिजे. चला आपण आता याला शिजत घालूया. इथे मी कुकर ठेवलेला आहे. पाणी खळखळ उकळलं पाहिजे तेव्हा डाळ घालायची आहे त्याच्यात. तर आता आपण डाळ घालूया. डाळ घालताना पाणी उकळत राहिले पाहिजे, म्हणजे गॅसची फ्लेम तुम्ही मोठीच ठेवा. इथे मी आता डाळ घालून घेते. डाळ घातली की आपण आता उकळी आणायची आहे. चांगली उकळी आली की याच्यावरती जो फेस येतो तो सगळा काढून टाकायचा आहे, बिलकुल ठेवायचा नाही. हे पहा, मी आता काढून घेतलेला आहे सगळा फेस. आणि याच्यात आता आपण सगळं काढून घेऊन थोडी हळद घालायची आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं तेल घालायचे आहे. मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्याला ढक्कन लावून घ्यायचे आहे. ढक्कन लावून 1 शिट्टी करायची आहे, किंवा 1 शिट्टी यायच्या टायमाला गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपण आता कणिक मळून घेऊया. याच्यात आता मी कणिक पीठ चाळून घेतलेलं आहे. मीठ घालायचे स्वादानुसार आणि मळून घ्यायचे आहे. स्वादानुसार मीठ घालून हे पहा मी आता मळून घेतलेले आहे. परफेक्ट चांगली मळून घ्यायची. थोडं थोडं पाणी घालत घालत व्यवस्थितच मळून घ्यायचे आहे पोळ्याला कणिक. हे पहा, अशा हाताच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. आणि आता मळून घेतलेले आहे. तेलही लावून चांगली मळून घ्यायचे आहे. तेल घालून घालून मळायचे. हे पहा मी मळून घेतलेले आहे. तर भिजून द्यायचे आहे. तोपर्यंत आता विसर पाहूया. निघलेली आहे शिट्टी. तर हे पहा, शिट्टी निघून द्यायची व्यवस्थित आणि खूप छान शिजते. मग 1च शिट्टी होऊन द्यायची, नाहीतर 1 शिट्टी होऊन द्यायची नाही. यायच्या टायमाला बंद करायचे. हे पहा, खूप छान शिजलेले आहे. तर चला आता आपण याचे येळवणे काढून घेऊया आमटीसाठी. आणि येळवणे काढायचं असेल तर त्याच्यात तुम्ही उकळलेलं पाणी घाला, किंवा डाळ गॅसवरती ठेवून गुणगुण पाणी घालून उकळवून घ्यायचं आहे चांगलं. तर चला आता डाळ सर्व काढून घेऊया. चाळणीतच काढून घ्यायची आहे. ही डाळ मी आमटीसाठी काढून घेतलेली आहे. याने डाळ आमटी घट्ट होते. तर चला आता ही मी आमटीसाठी खोबरं, लसूण आणि जिरे, थोड्या कोथिंबीरीच्या काड्या वाटून घेतलेल्या आहेत. तर इथं आता आपलं पातेलं मी गरम करायला ठेवलेलं आहे. डाळ भाजून घ्यायची आहे. याच्यात अशी पळीने थोडी क्रश करायची तिला. असंच थोडी डाळ क्रश केली की निम्मार्ध पुरण होऊन जातं असंच. तर याच्यात आपण आता साखर घालणार आहे मी थोडीशी. तुम्हाला आवडेल तेवढा गूळ तुम्ही घालू शकता. आणि गूळ घातला तर सूट पावडर टाका. थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठाने खूप छान पुरण होते. थोडंसं घालायचं आहे, कारण का तर साखर घातलेली आहे त्यामुळे. आणि पळीने असे याला मॅश करत जायचे आहे, हलवत जायचं. आणि पुरण केव्हा तयार होईल तेही मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे. हे पहा, चमचा उभा केला तर थोडा कलतोय असा,
त्यामुळे अजून थोडं भाजायला लागणार आहे पुरण. हे पहा. तर अजून आता पुरण आपण भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरतीच पुरण आपलं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यामुळे खालून लागतही नाही, खालून लागणारही नाही याची काळजी घ्या. तर चला आपण आता पुरण तयार झाले का ते पाहूया. असं चमचा घालून पाहिलं ना की चमच्याने कळते खुदच. हे पहा, आता एकदम उभा राहतोय चमचा, याचा अर्थ की आपलं पुरण तयार झालेलं आहे. आणि चमचा उभा करून बघायचा. थोडं जर पुरण वल्लं असेल तर चमचा कळतो लगेच, त्यामुळे चमच्याने कळते पुरण झालंय का नाही ते. थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे आणि जायफळी थोडंसं टाकायचं. जायफळाने स्वाद खूप छान येतो याच्यात. थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आहे याच्यात, त्यामुळे पोळ्याला स्वाद एकदम भारी येतो. तर चला, तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिक्स करून घ्यायचे. आता मी काढलेलं आहे चाळणीत, आणि चाळणीत करणार असेल तर गरम गरमच प्याल्याने किंवा फुलपात्राने, तांब्याने, तुम्ही कशाने डाळ बारीक करून घ्या. पुरण आपलं तयार झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे. चला, तर आता आमटी तयार करून घेऊया. तेल तापलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे मी, आणि जे वाटण तयार केलेले होतं तेही घातलेलं आहे. वाटण तुम्ही बिना पाण्याचंच तयार करून घ्या, म्हणजे जिरे खोबरं सगळं चांगलं बारीक होतं याच्यात. आणि तेलात चांगलं भाजून घ्यायचं आहे. तेलात चांगलं भाजला की मग आपली आमटी आहे ते एकदम स्वाद चांगला लागतो. हे पहा, आता भाजलेलं आहे. याच्यात आपण लाल तिखट म्हणजे घरचा मसाला घालणार आहोत. तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा तुम्ही घाला. मी इथं छोटी म्हणजे 2.5 चमचे घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे आवडेल तेवढं घेऊ शकता. आणि हेही चांगलं तेलात भाजायचं, म्हणजे आपल्या आमटीचा कलर खूप छान येतो. आणि थोडंसं पाणी घालायचं, आणि पाणी घालूनही तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. हे पहा, चांगलं आता तेल सुटलेलं आहे. आणि कोथिंबीर मी याच्यात तेलातच भाजून घेणार आहे, तुम्ही वरूनही घालू शकता. आता हे पुरण तयार करून ठेवलेलं तेही तेलात भाजून घेते. तुम्ही आमटी उकळल्यानंतरही पुरण घालू शकता. हे मी तेलातच भाजून घेणार आहे. आता आपण सर्व येळवणी काढून ठेवलेली याच्यात घालून घेऊया. हे पहा, तर मी आता याच्यात घातलेलं आहे. आता उकळून द्यायचे आहे चांगले. स्वादानुसार नमक घालायचं आणि चांगली उकळवून द्यायची. आणि तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवे असेल तसे तुम्ही करू शकता. आणि कलरही पहा किती छान आलेला आहे. आणि उकळल्यानंतरही पुन्हा 5-7 मिनटे चांगली उकळवून द्या. झाली आपली शेक तयार. आता आपण पोळ्या लाटून घेऊया. एवढा मी उंडा घेतलेला आहे. हे पहा, थोडीशी घ्यायची आणि त्याच्याबरोबर पुरण घ्यायचे. थोडंसं पीठ लावून उंडा बनवायचा. आणि आता याच्यात पीठ घालायचे आहे, म्हणजे खालून पुरण फुटत नाही, आपलं पोळी फुटत नाही. अजून थोडं पुरण मी घेतलेलं आहे. आणि वरूनही थोडंसं पीठ घालायचं, म्हणजे पोळी बिलकुलही फुटत नाही. उरलेलं पीठ काढायचं आहे उंड्याच्या वर आलेलं, म्हणजे पोळी चांगली तयार होते. थोडं हातानं प्रेस करून घ्यायचा उंडा असाच, आणि पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे. अजिबात फुटतही नाही. मी सांगितले त्याप्रमाणे उंडा बनवून घ्या. पहा, बिलकुल पोळी फुटणार नाही. आणि कणिक पुरण व्यवस्थित झालं ना की पोळी बिलकुल फुटतच नाही, व्यवस्थितच बनते. तर चला, मी आता पोळी लाटून घेते. हे पहा, बिलकुल फुटलेली नाही, काही नाही. मी आता लाटून घेतलेले आहे. हे पहा, काठ वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायचे. तवा आपला तापलेला आहे. थोडंसं तेल टाकायचे आणि मग पोळी घालायची. आणि पोळी आता पलटून घ्यायची आहे. वरून थोडी हे झाली की मग पलटायचे आणि व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. पहा कशी टम्म फुगलेली आहे. कणिक पुरण आपलं व्यवस्थित झाली पोळी खूप छान बनते. त्यामुळे पुरण कसे बनवायचे ते मी सांगितलेले आहे तुम्हाला. कारण का तर मी तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत. जोपर्यंत चमचा उभा राहत नाही तोपर्यंत पुरण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पुरण घट्ट झाले तरीही तुम्ही थोडंसं त्यात गरम पाणी मिक्स करू शकता, थोडंसं हलका हात लावून.
आणि जर पातळच झाले असेल तर तुम्ही पोहे मिक्सरला बारीक करून पावडर एकदम करून त्याच्यात घालू शकता। तर चला आता दुसरी पोळी मी टाकलेली आहे, बनवून घेतलेली आहे, भाजून घ्यायची आहे हिलाही आता। तर आता हिलाही मी तेल लावून भाजून घेतलेले आहे। अशा प्रकारे सर्व पोळ्या मी आता लाटून भाजून घेते। तर हे पहा, मी सर्व पोळ्या आता बनवून घेतलेल्या आहेत, एकदम मऊ छान बनलेल्या आहेत, एकही पोळी फुटलेली नाही। चला तर आपण आता सर्व करूयात। हे पहा, मी आता तळून घेतलेलं आहे, शेक घेतलेले आहे, गुळवणी आहे, भात घेतलेला आहे आणि आता पोळ्याही ठेवूया याच्यात। झालं आपलं ताट तयार। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि करून पहा, हाईपचं बटनही दाबा। तर चला आता भेटू नवीन रेसिपीसोबत पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।